अध्याय 12 श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे विद्युल्ते समानरूप सिंहवासिनी त्रिनेत्र खड्ग ढाल पाश चक्र हाती धरिले जियेने माती शोभे चंद्रकोर रूप दिसे भयंकर सर्व देवतांचा अवतार ऐसे रूप दुर्गेचे हाती ढाल तलवार घेऊनी कन्या सबोवार युद्धा लागी तत्पर अंग विभूती जियेच्या दुर्गा महापरमेश्वरी ब्रह्मांड व्यापक अखिलेश्वरी ललिता राजराजेश्वरी वर देतसे ग्रंथाला मने या ग्रंथातील स्तुती जे नित्य पठन करीती त्यांच्या सर्व आपत्ती निवारिन मी निश्चये पूर्ण ग्रंथ करता पठन त्याचे होईल कल्याण ईस सौख्य परत्र साधन होई जाना निश्चय मधुकोटोबाचा संहार मी वदिला महिषासुर शुंभ निशंभू असुर कैसे वदिले रणा माझी या प्रसंगाचे पठन जे करीती भक्तजन त्यांचे मनोरथ पूर्वीन वरदान मी देईन ग्रहपीडा न बाधिती पापे त्यांची न लागिती दूर संकटे होती पठन मात्रे ग्रंथाच्या दारिद्र्य जाई पळून नष्ट होई अज्ञान प्राप्त होती सद्गुण पठन मात्रे ग्रंथाच्या शतपाठ करिता पूर्ण अपार लाभेल पुण्य होतील सर्व इच्छा पूर्ण पठन मात्रे ग्रंथाच्या सहस्राणी एकशत हेतुके पाठ जो करीत प्रसन्न होऊनी त्या प्रत ध्यानी दर्शन देईन मी अष्टमी चतुर्मी नवमी पठन करावे या दिनी पाप सर्व पळून जाईल जाना निश्चये सदैव माझे भक्त राहतील आनंदात विरह दुःख कधी न होत मम भक्ताशी निश्चये त्याशी नाही शत्रुभय त्याशी नाही राजभय शस्त्र अस्त्र अग्निभय त्याशी नाही निश्चये त्याशी नाही चोर भय मार्गी नाही लूट भय जगदंबा रक्षिती होय सर्व बाजूनी सर्वदा त्याशी नाही जलभय नाही त्याशी अरण्य भय व्याघ्र सर्प विश्वभय नाही त्याशी निश्चये म्हणून भक्तिपूर्वक ग्रंथ पठन करीत राहावे सवे दुर्गा सिद्ध करीत महाग्रंथ म्हणून या परम कल्याणकारक ग्रंथ त्रिविध तापाते हारित रोग व्याधी समस्त पठन मात्रे नष्ट होती ज्या देवी मंदिरात या ग्रंथाचे पठन होत तेथेही राही मी नित्य म्हणून दुर्गा सांगतसे जाग्रही ग्रंथ पठन मी तेथे राही जाण सर्व विपत्ती निवारिन सुखी ठेवीन भक्ताशी भक्तिदान होम हवन मज करीती जे समर्पण त्यावरी संतोषन वरदान त्या ते देईन मी शारदीय नवरात्र जे भक्तीने पठन करीत आपदांतून मुक्त होत सर्व बाजूनी सर्वदा माझे महात्म्य करिता श्रवण करिता मम पराक्रम मनुष्य निर्भय होऊन सुख होईल सर्वदा या ग्रंथाचे पठन करीत शत्रू त्यांचे नष्ट होत सुख सर्व होई प्राप्त पठन मात्रे ग्रंथाच्या अशांत मने होती शांत दुःस्वप्ने त्यासी न बाधत पीडा सर्व ग्रहजनित पठन मात्रे नष्ट होती बालका ते बालग्रह न पीडित मैत्री राहे अतूट सौजन्य वाढे सर्वत्र ऐसे महात्म्य ग्रंथांचे पिशाच्य राक्षस भूत पठन मात्रे पळून जात सर्व आपदा होती शांत पठन मात्रे ग्रंथाच्या एक वर्ष देवता पूजन एक वर्ष करिता दान जे फळ होई निर्माण ग्रंथ पठने ते मिळे एकदा करिता श्रवण पाप जाई जळून देवी आरोग्य प्रदान करित्या भक्ताशी निश्चये रात्री सुक्त देवी सुक्त नारायणी स्तुती महाख्यात या स्तोत्राते जो पठन करीत त्यास वीर आहे सदा मी त्याशी नाही व्याघ्र भय त्याशी नाही शत्रू भय सिंह गज सर्प भय नाही त्याशी सर्वदा नाही त्याशी राजभय नाही त्याशी चोर भय नाही त्याशी युद्ध भय रक्षिता ते सर्वदा
कोणी बैसुनी नावेत महासागरी प्रयाग करीत, चढे चक्रवतात नाव पुढे लागतसे. अथवा भयंकर युद्धात शस्त्रप्रहार होत, पिशाच बाधेने पीडित महाव्यथेने पीडितसे. ऐसे काही असो कारण करावे या ग्रंथाचे स्मरण, विपत्ती कितीही महान सुटे भक्ता त्यातून या. करिता फक्त स्मरण विपत्ती पळती जाण, शत्रू आणि जीव हिस्त्र पळती पाहुनी भक्ता ते. ऐसे ग्रंथाशी वरदान देई दुर्गा चंडिका जाण, आणि पावे अंतर्धान हिमालया माझारी. निर्भय होऊनी समस्त देवा फुले कार्य करीत, पृथ्वी झाली शांत यज्ञ यागे करोनिया. रणांगणी जे पळत उरले असुर जे असत, ते पाताळी लपत जाऊनी राहती तेथवरी. ऋषी म्हणे नपासी भगवती जगदंबा परियेशी, जगत रक्षण्या कारणाशी पुन्हा पुन्हा प्रकटसे. हे विश्व तिच्या अधीन ती करी विश्व निर्माण, भक्ता सुख समाधान देऊन सुखी ठेवितसे. प्रलय काळ जेव्हा होत महाकाली प्रकटत, विश्व संहार करीत ऐसे महात्म्य दुर्गेचे. वाढता पापाचा भार तीच करीतसे संहार, विश्व व्यापुनी सर्वत्र खेळ खेळी जगदंबा. मनुष्य वर्तता सात्विक देई सौभाग्य तया प्रत, अहंकार गर्व करीत दारिद्र्य पाठी लावितसे. ऐसी दुर्गा परमेश्वरी प्रकटली जाना भुवरी, तिथे पूजिता सत्वरी सौख्य प्राप्ती होईतसे. मार्कंडेय पुराण सार्वणिक मन्वंतर जाण, देवी महात्म्य फलश्रुती पूर्ण द्वादशाध्याय गोड हा.